बागेत बघितलं असेल की 4-4 सेटिंग झालेलं दिसतं पण मधमाशी कुठे दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की तुमचं जे न्यूट्रिशन वगैरे जे काही व्यवस्थित गेले प्रमाणात त्याच्यामुळं बऱ्यापैकी तुमची सेटिंग ॲटोमॅटिकली होते. काय ॲटोमॅटिकली होती तर त्याचं कारण ते आहे की तुम्ही त्याला खायला काय देता व्यवस्थित ते आधी बघा. आता जे दुकानदार आहे त्यांना माहिती आहे पण आता कसं एखाद्या शेतकऱ्याला सांगायला गेलं तर नाही म्हणतो नर बी पाहिजे मादी बी पाहिजे आणि माशी बी पाहिजे मला. तर मला असं कळतं की ज्या टायमाला मादी कळी उमलल्या जाते तर 3 सेकंद प्रोसेस असते ती. आता इथं कळी नाही तुम्हाला दाखवायला ती काय प्रोसेस केली जाते त्याची फटतीशी उघडल्या जाते त्या टायमाला त्याचं पूर्ण होल्या जातं आणि त्या टायमाला जेवढे अवेलेबलमध्ये आहे तुमच्या रानामध्ये मासे आहे त्या मासेद्वारे ते डाळिंब जे आहे किंवा ती कळी आहे त्याचं बऱ्यापैकी म्हणजे हे होऊन जातं म्हणजे पोलर आणि ती कळी बऱ्यापैकी सेटिंग होते. हे असं माझ्या दृष्टिकोनातून मी बघितले. आता ज्याला माहिती नाही त्यांनी ही माहिती करून घ्या वाटलं नेटवर टाका हे सगळं आहे माहिती पूर्ण. आपण कसं केलं अर्धवर माहिती आहे. मी तर म्हणतो की शेतकऱ्यांनी शिकून घ्या दुकानदारांना सांगण्यापेक्षा की आमचं रान वेगळं आहे आमची माती वेगळी आहे आमचं पाणी वेगळं आहे झाडं वेगळी आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट आहे. मी ज्या ज्या क्षेत्रात जातो जिथे जिथं बघतो डाळिंब लोकांची प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच कारण असते आणि सगळ्यात हे केलं कॅल्क्युलेशन एकच आहे याला कळी निघली नाही ह्याची मुळी चालू नाही दुसरं काहीच नाही आणि काय सोडलं तर हे दिलं दुकानदारांना आम्ही ते सोडले. बऱ्यापैकी शेतकऱ्याला आता माझ्याकडे आठवडीत जावं दुकानात येतात शेतकरी मी म्हणतो झाडाची मुळी चालू आहे का तर हा सोडलो होतं म्हणणार मुळी चालू आहे बघितलं एकदा. मग त्या टायमाला आपण मला असं निदर्शनात आले की बाबा ही एकदा मी खाली हेच चेक करत नाही मुळी झाडं आपले तर दुकानदाराच्या भरोशात तुम्ही किती दिवस थांबणार आहे. तुम्हाला जे लागते ते तुम्ही आधी बघा की आपलं रान आहे ना तर आपल्या जे जे गोष्टी लागतात किंवा खाली मुळी चालू आहे का मुळी बंद असते. मी तर म्हणतो की 6 महिन्याचा पिरियड आहे आपला डाळिंबाचा तर 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला मुळीचं सोडत चला चालू आहे तरी सोडा मुळी बंद होता कामा नये. मुळी बंद झाल्यानंतर चालू होतं प्रोसेसला 1 महिना जातो बरोबर चांगल्या प्रकारे चालू व्हायला. 1 महिन्यात झाड आपलं म्हणजे पूर्णपणे येणार मागं तर कसं येणार तर त्या झाडाची साईज होत नाही म्हणजे त्या म्हणजे ह्याची म्हणजे डाळिंबाची. तर आपण काय करायचं तर मुळी कधीही बंद होता कामा नये. एकदा चालू केलेल्या पहिल्या पाण्याला मुळी शेवटचा माल तोटोस्तर 100% मुळी चालू ठेवा. साईजवर काम करा साहेब. मी साईजवर बघतो की आता आम्ही पहिल्यांदा जे आम्ही देतोय हे आता सगळ्याला मला वाटतं शेड्यूल बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. माझं शेड्यूल तरी पण एकदा रिकॉल करू शेड्यूल सांगू द्या एकदा रिकॉल एकदा हे बघा माहिती कळी न येणे हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. बरोबर चूक आहे म्हणजे कळी आमच्या प्लॉटला कळी आलीच नाही थ्रिल मारून कळी आली नाही. आता कळीचं कसं आहे आपण सर्व मला वाटतं जे काय दे ते देतोयच प्रत्येकाचं आणि ते आपण काय झाले जे शेड्यूल बसवले म्हणजे आता माझं सांगतो आता बाकीचे कोणाला मी सांगत बसणार नाही शक्यतो माझं सांगतो. ज्या टायमाला आपण पहिलं पाणी देतोय पहिल्या पाण्यावर आपण ज्या टायमाला मुळी चालू करतो साधारण 4थ्या दिवशी आम्ही काय करतो त्या झाडाला बोरान टाकतो. तर बोरान टाकल्यानंतर बरोबर 11व्या दिवशी आम्ही 42-47 आणि हॉरिझॉन जे काय आहे प्रॉडक्ट आपण ते जमिनीमार्फत देतो. तर हे झालं खालचं आणि नंतर सेकंड पाण्याला साधारण 16व्या दिवशी ब्लॅक डायमंड आणि बायोसोल्यूट जे ह्या साहेबांचे प्रोडक्ट आहे बायोसोल्यूट ते आम्ही खालून देतो जमिनीमार्फत. हे सगळे जे जे हे 2 डोस आहेत ते पूर्ण म्हणजे कळीसाठीच देतो आपण. आणि वरचे जे स्प्रे आहेत ते काय करणार आपण इथेल मारतो असाटाप सल्फर 2 घेतले समजा असाटाप सल्फर क्लोरोन 2 घेतो बरोबर. त्याच्यानंतर आम्ही काय करतो माहिती आहे का ते बरेच लोक वापरत नाही जर्मिनेटर एकदम मला वाटतं स्वस्त प्रोडक्ट आहे जर्मिनेटर बावस्करचं तर ते 5 ml ने घेतो आणि 22 टाकतो 1 न त्याच्यामध्ये. तर जर्मिनेटर काय करतं तर बऱ्यापैकी झाड आणि ती खोड म्हणजे असं मला वाटतं फोडायचं काम करतं. तर बऱ्यापैकी चौकी तिथं निघायला चालू होती खोडापासून त्या अगदी शेंड्यापर्यंत. तर जर्मिनेटर एवढं भारी काम करतं ते बरेच लोक टाकत नाहीत. त्याच्यामध्ये नंतर आम्ही काय करतो त्याच्यानंतरचा एखादा आपला साधा कीटकनाशकाचा हात ठेवतो हलकाचा. पहिला आम्ही काय करतो सोलोमन टाकत होतो ज्या टायमाला आम्ही या क्षेत्रात उतरलो त्या टायमाला सोलोमन आम्ही केली ती सुरुवात. पण असं लक्षात आलं की डायरेक्ट तर सोलोमन टाकला तर पुढचं कुठलंच प्रोडक्ट कामच करत नाही थ्रिप्सला. त्यामुळे पण हलक्यात गेलो अलीकडे की बाबा एवढे नको हार्ड द्यायला. सोलोमन डायरेक्ट असं होतं की त्यानंतर पण अर्धे बेनेव सुद्धा काम करत नाही. त्यानंतर आम्ही सोलोमन तिथनं काढून टाकलं आणि टाटा मेळा वगैरे ह्या गोष्टी घ्यायला चालू केल्या तिथं. त्याच्यानंतर माझ्या शेड्यूलमध्ये मी काय केले 0.30चा इतराचा एक प्रयोग केला. मला बरीच शेतकरी म्हणतात की कसं वापरायचं ते. तर साधारण 13व्या दिवशी 13 ते 15 दिवसाच्या आसपास आपण काय करतो 0.30ने इतरेल टाकतोय त्या बागेला. 0.30चा इतरेचा प्रयोग असा होतो की जे काही शेंडे बाहेर निघणार आहेत ते चौकीतून ती चौकी कवळी असते त्या चौकीत काय होतं नत्र कमी जास्त होते हवेत नाही मिळतं भरपूर प्रमाणात नत्र जणी काही नाही गाठलं तरी सुद्धा ते बऱ्यापैकी शेंड काय काय बागेचं फुटलेलं आम्ही बघितले. तर 0.30च्या इतरेनं शेंडा बऱ्यापैकी जागेवर थांबला जातो. ते झाल्यानंतर अलर्ट बायोटेकचं आम्ही काय करतो माहिती आहे का आम्हाला ते ऑलिगॉन आणि सिलिकॉन देतो. पानाची कॅनोपी जी आहे ती पानाची कॅनोपी लांबण्यासाठी आपण ते दिलेलं असते.
तर त्याच्यानंतरचा स्प्रे आपण 17-18व्या दिवशी काय करतो तर एक फुलराणी आणि 0946 तिथं टाकतोय आपण. फुलराणी एक असं टॉनिक आहे की ते मला वाटतं ज्यांनी वापरले त्यांनी बघितलं असेल. तुम्ही आतापर्यंत कळी काढत आलाय ज्यांनी वापरले त्यांना काय सांगायची गरज नाही, पण ज्यांनी नाही वापरलं त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही बऱ्याच वर्षी टॉनिक कुठली म्हणजे आतापर्यंत आला असाल देत, पण जे कळीची साईज आहे ती ह्या मापाची निघते अंगठ्याची. ज्यांनी वापरून नेले माझ्याकडनं आणि त्याच्या जवळ शेतकऱ्याला दिले ज्यांनी वापर. आणि साधी एक ट्रिक आहे बघा आपण म्हणजे हे तर माहिती असं की ज्याची कळी मोठी निघते ती साईज लई मोठी होती फळाची आणि ते साहजिकच आहे. तर ते कळीचं काम त्या फुलराणीने केले. सोबत आपण न्यूट्रिसर्वचं 0946 देतोय. त्या साहेबांनी आता माहिती दिली की फुटवा कुठल्याही प्रकारात फुटत नाही. साहेब माझ्या वैयक्तिक बागाचं किंवा माझ्याकडे ज्या बागा आहेत मी तिथं जे काय सांगितलं आम्ही शेड्यूलप्रमाणे गेलो आहे, फुटवा काढायची गरज पडलेली नाही. ज्या लोक फुटव्यानं त्रस्त आहेत आपले की बाबा फुटवा काढायला लागते, बाबा फुटवा येते किंवा कोण मिळत नाही मजूर समजा, गरजच पडली नाही. टिल्ट कोमानेला आम्ही देत नाही बागेला, देतच नाही. मी तर वैयक्तिक देतच नाही कोणाला. तर हा तुम्ही समजा एखादा म्हणजे बेरनिवा वगैरे टाकता, स्कोर कवे टाकता. मी कळीमध्ये एकदा ह्याला मला कष्टोडे देतो. ती मागाशी 2 कळ्या कोणतरी मला दाखवल्या. कोण होतं शेतकरी? हां तुम्हीच दाखवलं. तर ती ज्या टायमाला कळी एवढी छोटीशी आहे अजून जास्त उमरली नाही त्या टायमाला मी कष्टोडे त्यात टाकतो. तर का टाकतो? एक फवारा तो माझा असा मोकळा जातो. मोकळा म्हणजे त्याची गरज नाही. तर काय जातो स्कोर कवच टाकतो आपण किंवा नेटिव्ह बोरान टाकतो. कुजव्यानं कळी पडूच नाही. आल्यानंतर गाव मारणार आहे आणि आलेली कळीला कुजव्यानं पडायला लागल्यानंतर स्प्रे मारून किती दिवसात कळी थांबली तुम्ही मला सांगा. निम्मत झाड मोकळं होतं साहेब. अर्ध झाड मोकळं होतं त्या टायमाला जी मागणं नवीन कळी असते ती सेट होती. ज्याला कुजवा लागलाय ती कळी पडणारच. भले तुम्ही आज मारलाय फक्त आजचं मरण आपण काय करतो 4 दिवसावर ढकलते. ती 4 दिवसानं पडणार आहे ती कळी, पण पडणार 100%. तर ती येऊच नाही म्हणून माझे 100% प्रयत्न आहे. आता तेलकटचा विषय आला आपला. तर तेलकटला मी KB कंपनीचं बॅक्टोज वापरतो. इथं बऱ्याच जणांनी मला वाटतं आणलं पण होतं वापरलं पण आहे. KBचं बॅक्टोज आहे का नाही ते तर अगोदरपासून जर तुम्ही समजा सेटिंगच्या टायमात जर मारलं तर ते बऱ्यापैकी कंट्रोल करते. आणि ज्याच्या बागावर आलेलं आहे तेलकट किंवा वातावरण साधारण 14-15 दिवस असतं तेलकटचं, तर KBचं 5-5 दिवसाच्या अंतर 2 स्प्रे फक्त ठेवा साहेब. 100% तुम्हाला तेलकटपासून पण सुटका भेटून जाईल, काही अडचण नाही. आणि ज्या प्लॉटला तेलकट आहे त्याला जरा पाण्याचं नियोजन मागायचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जरा पाणी बघून सोडा. प्रत्येकाचं रान वेगळं आहे आणि त्या हिशोबाने जरा देत चाला पाणी. आणि मी तो वापसा कंडिशन आपण ज्याला म्हणतो त्या हिशोबाने देत चाला पाणी. तर हे अशा प्रकारे शेड्यूल आहे. बाकीचं काय सेटिंगचं सांगायचं काम नाही. तर सगळी शेतकरी डाळीमधली जायते सेटिंग होते. फक्त साईजसाठी आपण काय केले 48-47 आणि एक प्रोडक्ट आहे दुसरं म्हणजे वेट झोन. ते वेट झोन तर वेट झोन आम्ही साधारण 3.5 महिन्याच्या पुढं वापरायला चालू करतो. वेट झोननं काय होतं माहिती साहेब तुम्हाला म्हणतो डाळिंबामध्ये जी साईज येते का नाही, मी आत्तापर्यंत कुठल्याही प्रोडक्टला इतका रिझल्ट बघितला नाही. हे सोडल्यानंतर तुम्हाला 4थ्या दिवशी शेतकरी सांगा येतो माघारी की साहेब रिझल्ट लय जोरात आहे. आणि ऑल क्रॉपला चालते, नुसतं डाळिंबासाठी नाही. ते आता आमच्या सरगर साहेबांनी मला ते शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात गेल्या वर्षी वापरलं. आणि त्या शिमला मिरचीच्या शेतकऱ्याची एक मुलाखत पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. साधारण त्यांचा मला वाटतं 22 किलोचा बॉक्स आहे ना, ते बॉक्सच्या वरती येतं ती शिमला मिरची. वेट झोन बॉक्सच्या खाली एवढी जायला लागली जेणेकरून एवढं त्याचं दिलं वजन दिलं. हां हां तर अशा प्रकारचे प्रॉडक्ट आहे. तर त्याचं पण एकदा सगळ्यांनी ट्राय घ्या बघा. 100% वापरा. साधारण एक हिरव्या डाळिंब गेल्यानंतर 3-3.5 महिन्यानंतर ते तुम्ही 100% वेडझोनचा प्रयोग करा. 48 सोबत वापरा. 48-47 सोबत खूप छान रिझल्ट आहे. वजन भरपूर प्रमाणात देते. आणि अजून एकदा लास्ट सांगतो की 100% डोसवर काम करा. रासायनिक टाकू नका, ऑर्गॅनिककडे चला. ज्याला सवय आहे थोडं तर पाहिजेलच. तर साहेबांनी जसं सांगितलं तसं काय करा 40-60चा रेशो करा. 40% तुमचं जे चाललंय ते चालू द्या आणि 60%कडे वळा. 100%. बरेच लोक ह्या भागात माझ्याकडे डोस नेले येतात तिकडे. तर हे तर आसपास मिळतील डोस आता काही दिवसानं. तर 100% ऑर्गॅनिककडे वळा आणि तेच करा. आता बाकी तुम्ही हे बाग बघितली तर हे मला वाटतं या बागेला पण 1.5 ते 2 महिने साहेब या जरा पुढे बाग साहेब या पुढे 2 मिनिटं. तर ह्या झाडाला पण कळीचा प्रॉब्लेम होता, पूर्णपणे ड्रॉपिंग झालेली होती. तर साहेब हे पुढचं सांगा तुम्ही आपण काय काय केलं ते. 2 मिनिटं तुम्ही थोडी माहिती द्या. हां 1 मिनिट ऐका. 1 मिनिट ऐका. हां बरं तुम्हाला मी कशा प्रकारे वाटलं म्हणजे रिझल्ट त्याचा आलाय का? हां 8व्या दिवशी बाहेर फेकली पूर्ण माती निघली. म्हणजे काय निघते? हां बोला बोला. रोप पण
ज्याचा स्ट्रोक खरंच चांगला आहे का नाही साहेब, त्याची साईज लय जोरात होते. आणि हे आम्हाला माहित होतं की ह्या बागेत मी साईज करून देणार. तुमच्या समोरच प्लॉट आहे आणि जवळ आहे आणि येणारा आता मला वाटतं उन्हाळा आहे. 90% लोकांना माहिती आहे की उन्हाळ्यात साईज होतच नाही, तरी आपण करून देऊया बागाची साईज. आपली चॅलेंज आहे साहेबाला. तर 100% हे प्रॉडक्ट वापरा, रिझल्ट लय जोरात आहे साहेब. तुम्हाला सांगतो इथं अवेलेबल होतात आपल्या ह्या साहेबाकडे आहे. तिथं मला वाटतं सिद्धेश्वर सेवा केंद्रामध्ये इथे भेटतात सगळे प्रॉडक्ट. जे नाही ते अवेलेबल करून देऊ आपण तिथं. तर 100% रिझल्ट आहेत, वापरा. ज्यांनी वापरले त्यांना विचारा. अजून काही शंका असली तर बिंदास विचारा. आपले साहेब आहे सगळे. क्वालिटीवरती थोडस काय नक्की का महाग असतं ते पण जरा सांगा. कारण काय होतं, बरेच शेतकरी येतात. महत्वाचं ते एक मिनिट ऐका फक्त, एक शेवटचा एक चांगला नाही, point म्हणजे आहे. काय झालं माहिती आहे ऍक्च्युली ही एक सांगायचं तुम्हाला लक्षात नाही. मला इथं 42-47 कोणतरी विचारलं की 100-200 रुपये तुमचं इतरपेक्षा महागच येते आणि दोन्ही बी तीच आहे की काय फरक आहे. तर मी म्हणजे डेऱ्यातलं पाणी आणि फ्रीज मधलं पाणी दोन्ही बी गारच आहे, पण पेला चवीला कुठलं चांगलं आहे ते बघा. तर ती बेसचा फरक असतो आणि खरंच थोडी महाग आहे ती, पण प्रोडक्ट सगळी क्वालिटीची आहे ती. आणि महाग आहे म्हणून स्वस्त मिळते म्हणून कुठलीही वस्तू अशीच घेऊ नका, काय उपयोगच नाही त्याचा. स्वस्त लय काय ठिकाणी मिळते. आठवडीमध्ये सुद्धा आमच्या इथं बऱ्यापैकी लोक एकदम स्वस्ताच्या मागे लागलेत, पण पुन्हा वळून अजून डबल गेली तिकडे जिकडे तिकडे. स्वस्त मिळते म्हणून काही घेऊ नका, कोणाही काही घरी पिकत नाही. दोन नंबर वापरण्यापेक्षा 2 रुपये जास्त जाऊ द्या मी म्हणतो. 100% ओरिजिनल वापरा, पैसे जास्त जाऊ द्या, क्वालिटीला महत्व द्या. क्वांटिटी किती ते महत्वाची नाही, काम किती होते आपलं हे बी महत्वाचं आहे. तर 100% 2 रुपये जाऊ द्या, पण चांगले घ्या. उदाहरणार्थ जिंक घ्या, त्याच्यामध्ये कसं असतंय 14% 28% असतंय. मग तुम्हाला 14% दिलं का त्याची 50% कॉस्ट होती, 50 रुपयाने मिळणार. आणि 28% जर तोच मॉलिक्युल दिला तर त्याची कॉस्ट 100 रुपये जाणार. मग तुम्हाला 100 रुपये जर टाकलं, 28% जर दिल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला मिळणार. 14% जर दिले 50 रुपयाने देणार तुम्हाला, पण त्याचा रिझल्ट मिळणार नाही. हा फरक राहतो. डबल वेळा खर्च करण्यापेक्षा एखादा प्रोडक्ट बाबा की त्यात